हॅलो डिअर स्टुडंट्स, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं NTSE एक्झामसाठी आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. माझ्या मेडिकल इंजुरीमुळं थोडासा उशीर झाला ही सिरीज स्टार्ट करायला, बट डोंट वरी, आपण जेवढे रिमेनिंग डेज आहेत तेवढ्या रिमेनिंग डेजमध्ये मॅक्सिमम आपला सिलेबस सायन्सचा कंप्लीट करायचं माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. या सिरीजमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे PPT थ्रू, बिकॉज अजूनही उभा राहून जसं आपण नेहमी मी घेते तसं शिकवणं मला आता तरी अजून पॉसिबल नाही. सो होपफुली तुम्ही समजून घ्यालच. आणि हे जे नोट्स मी आता देत आहे तुम्हाला हे एकदम शॉर्टमध्ये आहेत. मिनिमम एवढं तरी तुम्हाला आलंच पाहिजे इफ यू आर अपिअरिंग फॉर द NTSE एक्झाम. हे जे बेसिक्स आहेत, बेसिक कन्सेप्ट, ह्याच्यामधले इम्पॉर्टंट वर्ड्स मी तुम्हाला इथं हायलाइट करून देते. ह्या स्लाइड्स वरती जे आहे ते तुम्हाला आलंच पाहिजे. एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे सो दॅट तुम्हाला पूर्णच्या पूर्ण बुक्स वाचायची गरज लागणार नाही. प्रत्येक पार्ट मधले जे जे की वर्ड्स आहेत तेवढेच फक्त मी इथे इन्क्लूड केलेले आहेत. की कन्सेप्ट आहेत तेवढ्याच इथं मी इन्क्लूड केलेल्या आहेत. तेवढ्या केल्यात तरी तुम्हाला सफिशियंट आहे. आताच्या ह्या महिनाभराच्या जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. राईट. सो सुरू करूयात. आपला आजचा पहिला कन्सेप्ट आहे सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये आपण सेल आणि सेलशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सगळ्यात आधी सेलच्या स्टडी मधला जे काही कॉन्ट्रीब्युटर्स आहेत, म्हणजे सेलचं इन्व्हेन्शन कुणी केलं, मायक्रोस्कोप कुणी केला, हे जे काही बेसिक इन्व्हेन्शन्स आहेत रिलेटेड टू सेल्स हे सांगणारा हा चार्ट आहे. प्रत्येक सायंटिस्टची नेम्स इथं दिलेली जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायची आहेत. जसं की झॅकॅरिस जॅन्सन यांनी पहिला कंपाऊंड मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला. रॉबर्ट हुकनी डेड सेल्स ज्या आहेत त्या डिस्कवर केल्या. अँटन व्हॅन ल्युएनहॉक यांनी पहिल्या लिव्हिंग सेल्स ऑब्झर्व केल्या. त्यानंतर रॉबर्ट ब्राउननी न्यूक्लियसची प्रेझेन्स डिक्टेट केली. त्यानंतर जोहानस पर्किंजे यांनी सेल मधलं जे प्रोटोप्लाझम आहे त्याचा स्टडी केला. त्यानंतर सिंगर आणि निकोलसन यांनी फ्लुइड मोझॅक मॉडेल सांगितलं, आपण जे पुढे डिटेल बघणार आहोत. कॅमिलो गॉल्गी यांनी गॉल्गी कॉम्प्लेक्सचा शोध लावला. त्यानंतर जॉर्ज एमिल पॅलाडे यांनी रायबोझोमचा शोध लावला आणि कार्ल बेंडानी मायटोकॉन्ड्रियाचा शोध लावला. हे काही बेसिक डिस्कव्हरीज आहेत रिलेटेड टू सेल्स. ही सायंटिस्टची नेम्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आफ्टर दॅट जो पॉइंट येतो तो येतो सेल थिअरीचा. आपल्या नॉर्मल सिलेबसमध्ये सेल थिअरी ही कुठेच नाही, बट तुम्हाला NTSE साठी ही सेल थिअरी विचारली जाते. ही सेल थिअरी मांडली दोन सायंटिस्टनी, शिल्डन आणि श्वॅन नावाचे दोन सायंटिस्ट होते. आता ह्यापैकी शिल्डन जे आहेत त्यांनी सेलला बिल्डिंग ब्लॉक्स इन प्लांट्स म्हणजे प्लांट्स मधल्या सेलचा स्टडी केला शिल्डननी, व्हेअरॅज अॅनिमल्स मधल्या सेलचा स्टडी केला श्वॅननी. हे लक्षात ठेवाल. इयर्स आहेत 1839 आणि 1838 असे दोन इयर्स आहेत. मग शिल्डन आणि श्वॅन ह्या दोन सायंटिस्टने मिळून जे दोन वेगवेगळ्या प्लांट आणि अॅनिमल्स मधला सेलचा स्टडी केला त्याची एकत्रित सेल थिअरी बनवली. बट ह्या थिअरीचा जो मेन ड्रॉबॅक होता तो असा होता की नवीन सेल्स कशा तयार होतात हे मात्र या शिल्डन आणि श्वॅनच्या थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही. मग ह्या दोघांच्या थिअरीला नंतर 1855 मध्ये रुडॉल्फ विरशॉनी मॉडिफाय केलं आणि त्यांनी सांगितलं एक स्टेटमेंट, ओमनिस सेल्युला अ सेल्युला, म्हणजेच प्री एक्झिस्टिंग सेल्स पासूनच नवीन सेल्स तयार होतात. हे रुडॉल्फ विरशॉनी किंवा R विरशॉनी सांगितलं. सेल थिअरीला मॉडिफाय केलं विरशॉने. आता ह्या सेल थिअरीचे पोस्ट्युलेट्स काय आहेत? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स, हे पहिलं पोस्ट्युलेट. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. आणि व्हायरस जे आहेत ते ह्या सेल थिअरीला एक्सेप्शन्स आहेत, बिकॉज व्हायरसेस जे आहेत ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्यांच्या बाउंड्री लाईन मध्ये आहेत असं कन्सिडर केलं जातं. त्यामुळं व्हायरसेससाठी सेल थिअरी ही ऍप्लिकेबल नाही. त्यानंतर सेलचे साईजेस जे आहेत, सगळ्यात लहान सेल कुठली, सगळ्यात मोठी सेल कुठली, तर सगळ्यात लहान सेल आहे PPLO, दॅट इज प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स, किंवा त्यालाच मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम हे पण दुसरं नाव आहे, ज्याचं साईज आहे 0.1 to 0.5 मायक्रोमीटर. लार्जेस्ट सिंगल सेल आहे एग, ऑस्ट्रिचचं एग, जी 18 सेंटीमीटर ही लार्ज आहे. सगळ्यात लहान, मोठे, लॉंगेस्ट वगैरे ह्या ज्या सेल्स आहेत ह्याची माहिती ही पण लक्षात ठेवायची 1 मार्कचे. आता हे सगळे 1 मार्कचेच आहेत. लॉंगेस्ट सेल कुठले आहेत तर नर्व सेल्स, अॅनिमल मधली, की ज्याची जिराफ मधली जर त्याची लेंथ आपण बघितली तर ऑलमोस्ट 3 मीटर एवढी लांब अशी नर्व सेल्स आहे. ह्युमन बॉडी मधला जर विचार केला तर स्पर्म सेल ही सगळ्यात स्मॉलेस्ट आहे आणि एग सेल ही सगळ्यात लार्जेस्ट आहे आणि नर्व सेल ही सगळ्यात लॉंगेस्ट आहे.
ह्युमन बॉडीमध्ये, राईट. आता आपले जे ब्लड सेल्स आहेत त्या ब्लड सेल्सचा साईज 9 मायक्रोमीटर. ग्रीन अल्गी जो आहेत ऍसिटाबिलारिया ह्याची 10 सेंटीमीटर लेंथ आहे. ह्या माहिती लक्षात ठेवा. व्हायरसेस जसं तुम्हाला मी आता सांगितलं लिव्हिंग कन्सिडर केले जात नाहीत. अलॉंग विथ व्हायरसेस व्हायरॉइड्स आणि प्रियॉन्स ह्यांना देखील नॉन लिव्हिंग किंवा दोघांच्या बाउंड्री मधलं कन्सिडर केलं जातं. मग व्हायरॉइड्स म्हणजे काय आहेत तर फ्री RNA आहेत आणि प्रियॉन्स म्हणजे इन्फेक्शियस प्रोटीन्स आहेत. सो हे सगळे देखील ह्या सेल थिअरीसाठी एक्सेप्शनल आहेतच आणि नॉन लिव्हिंग कन्सिडर केले जातात जनरली. त्यानंतर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो. आता सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो म्हणजे काय तर सेलचा साईज जितका लहान असेल तितका त्याचा सरफेस एरिया लार्ज असेल. एकदम सोपं एक्झाम्पल सांगते. एखादं मोठं घर आहे ते क्लीन करायला आपल्याला जास्त वेळ लागणार कारण त्याचा एरिया मोठा असेल. घरात छोटं घर असेल पटकन आपण क्लीन करतो, त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवतो. हे आपल्याला सोपं पडतं का तर त्याचा सरफेस एरिया कमी असतो. तसंच जर सेलच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सेलचा सरफेस एरिया स्मॉल जेवढा असेल तितका साईज जेवढा स्मॉल असेल सेलचा तितका त्याचा सरफेस एरिया हा लार्ज मिळतो. सो दॅट एफिशियंटली सबस्टन्सेस जे आहेत सेलमध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे ही गोष्ट इझी पडते. ग्रेटर डिफ्युजन ऑफ सबस्टन्सेस साठी ते हेल्पफुल ठरतं. इझी रिपेअर होतो. सेलमध्ये जर काही डॅमेज झाला असेल, मोठी सेल असेल तर इकडून तिकडे ते पाठवणं वगैरे ह्या सगळ्या अशा गोष्टी लक्षात ठेवा. मोठं घर आणि छोटं घर ह्याच्यात कसं आपल्याला कम्युनिकेशन आणि अदर गोष्टी इझी ठरतात जेवढं घर लहान असेल. तसंच सेलच्या बाबतीत देखील असं डोक्यात ठेवा. इझी एक्सचेंज ऑफ मटेरियल्स ह्याच्या थ्रू पॉसिबल होतो. त्यानंतर येतात सेलचे वेगवेगळे शेप्स. तुम्हाला माहितच आहे की स्पेरियल आपण शिकलो 8th स्टँडर्ड मध्ये जे शिकलेलं होतं वेगवेगळे साइजेस कॉमा शेप्ड, व्हिब्रिओ वगैरे ते जे आपण बघितले होते. क्युबॉइडल, स्पिंडल शेप, स्टीलेट हे काही वेगवेगळे सेलचे शेप्स आहेत. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर येतो सेलचं स्ट्रक्चर. ह्याच्यातलं सगळ्यात पहिला जो सेल मधला पार्ट आपण आज स्टडी करणार आहोत इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. नॉर्मली सेलच्या आउटर जे मेम्ब्रेन आहे ह्याला सेल मेम्ब्रेन म्हटलं जातं. बट बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन हे कॉमनली किंवा यूज केले जाणारे वर्ड्स बघायला मिळतील. बट एक लक्षात ठेवा सेल मेम्ब्रेन हे स्पेसिफिकली आउटर मेम्ब्रेन ऑफ सेल आहे. व्हेअरएज प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच तुमच्या प्रत्येक सेल ऑर्गॅनल मध्ये असणारं आउटर मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सेल ऑर्गॅनलचं आउटर मेम्ब्रेन असं म्हणू शकतो आपण स्पेसिफिकली. व्हेअरएज सेल मेम्ब्रेन हे सेलचं आउटर मेम्ब्रेन असा त्यातला फरक आहे. बट मेजर बऱ्याच बुक्समध्ये तुम्हाला हे दोन्ही एकासाठी यूज केलेला वर्ड यूज केलेला दिसून येईल. त्यानंतर लोकेशन बघायचं झालं तर कुठं असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन? सेलचं आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. प्लांट सेल्स मधलं सेल वॉलच्या नंतरचं मेम्ब्रेन आणि अॅनिमल सेल मधलं सगळ्यात आउटर मेम्ब्रेन हे तर तुम्हाला माहितच आहे. फंक्शन्स ह्याचे वेगवेगळे सेलला शेप देणे, त्यानंतर मेकॅनिकल बॅरियर म्हणजे सेलचं एक प्रोटेक्शन करणे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं फंक्शन म्हणजे सेलच्या आतमध्ये येणारे वेगवेगळे मटेरियल्स जे आहेत त्याची एंट्री आणि एक्झिट हे कंट्रोल करणं. म्हणजेच आपल्या सेलचा एक वॉचमन सारखा असतो हा काम करतो. हे पण तुम्हाला माहितच आहे. युजफुल मटेरियल्सना सेलच्या आत एंट्री देणार आणि हार्मफुल मटेरियल्सना किंवा वेस्टना सेलच्या बाहेर टाकण्यासाठी काम किंवा हेल्प हा प्लाझ्मा मेम्ब्रेन करतो. इंडिव्हिज्युअलिटी ऑफ सेल मेंटेन करतो म्हणजे सेलचं एक युनिकनेस जी आहे आउटर एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्शन करायचं काम हे ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे जसं आपण मगाशी बघितलं सिंगर आणि निकोल्सन ह्या दोन सायंटिस्टनी हे जे सेल प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फ्लुइड मोझॅक मॉडेल आपल्याला सांगितलंय. कसं आहे हे मॉडेल तर ह्या पद्धतीनं जसं हे डायग्राम लक्षात ठेवा. हे तुम्हाला पुढे पण आहेच आहे येणार आहे 11th-12th मध्ये. तर हे जे स्ट्रक्चर्स आहेत हा आहे लिपिडचा बायलेअर फॉस्फोलिपिड बायलेअर आणि त्याच्यामध्ये हे आहेत हे प्रोटीन्स. हा फॉस्फोलिपिड बाय म्हणजे 2 हा एक वरचा लेअर हा खालचा लेअर हा त्याचा हेड रिजन हा त्याचा टेल रिजन. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं फॉस्फोलिपिड बायलेअर मध्ये प्रोटीन्स एम्बेडेड असतात असं स्ट्रक्चर आहे. आणि म्हणूनच याला प्रोटीन आईसबर्ग्स इन सी ऑफ लिपिड लिपिडच्या सी मध्ये जसे आपल्या समुद्रामध्ये कसे आईसबर्ग्स असतात की नाही तसे म्हणजे पोलार रिजन मधल्या अर्थातच पाण्यामध्ये जसे आईसबर्ग्स असतात तसं लिपिडच्या सी मध्ये प्रोटीनचे आईसबर्ग कसे फ्लोट होतील त्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर दिसतं अशी त्याला कंपॅरिझन केलेली आहे. त्यानंतर आता मेन पार्ट आला ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन.
तीन प्रकारचे ट्रान्सपोर्ट होतात. एक म्हणजे पॅसिव्ह, दुसरा म्हणजे ऍक्टिव्ह आणि तिसरा म्हणजे बल्क ट्रान्सपोर्ट. आपण आतापर्यंत फक्त हे दोनच बघितलेत, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. हे ऍक्टिव्ह आणि बल्क ट्रान्सपोर्ट काय आहेत हे तुम्हाला थोडंसं वेगळं बघावं लागेल. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट लागत नाही फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट याच्यासाठी एनर्जीची रिक्वायरमेंट असते आणि बल्क ट्रान्सपोर्टसाठी पण. आता ह्याच्यामधला पहिला बघूयात, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, ह्या सबस्टन्सेसची जी मुवमेंट होते सेलमध्ये त्याच्यासाठी एनर्जीची रिक्वायरमेंट लागत नाही. ह्याच्यामध्ये दोन मेन प्रोसेसेस येतात, एक म्हणजे डिफ्युजन आणि दुसरा म्हणजे ऑस्मॉसिस. नॉर्मली डिफ्युजन हा शब्द गॅसेस, वॉटर आणि आयन्स असं सांगितलंय, बट स्पेसिफिकली डिफ्युजन हा वर्ड आपण गॅसियस मॉलिक्युल्स साठी कन्सिडर करतो. ह्या पद्धतीनं डिफ्युजन म्हणजे काय झालं, हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे गॅसियसची मुवमेंट जी होते, गॅसेस म्हणजेच CO2, ऑक्सिजन, हे जे गॅसेस एक्सचेंज वगैरे जो होतो सेलमध्ये तो होतो विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. दुसरा जो आहे तो ऑस्मॉसिस. हे पण हायर रिजन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या रिजन मध्ये होतं. इट इज अफेक्टेड बाय एक्सटर्नल एन्व्हायरमेंट सांगितलं. आणि मग हे ऑस्मॉसिस जसं मी तुम्हाला सांगितलं, वॉटरचं मेनली जी प्रोसेस आहे इट इज कन्सिडर्ड ॲज ऑस्मॉसिस. याच्यामध्ये ऑस्मॉसिस दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे एंडो ऑस्मॉसिस, दुसरं म्हणजे एक्झो ऑस्मॉसिस किंवा त्याला प्लाझ्मोलायसिस असं म्हणतात. हे वर्ड्स लक्षात ठेवा. एंडो ऑस्मॉसिसलाच इम्बिबिशन म्हटलंय आणि एक्झो ऑस्मॉसिस म्हणजे प्लाझ्मोलायसिस. आता एंडो म्हणजे काय तर आत, म्हणजेच पाणी इनसाइड येणे म्हणजे सेल फुगणे, दॅट इज एंडो ऑस्मॉसिस. एक्झो ऑस्मॉसिस म्हणजे सेलच्या आतून बाहेर पाणी जाणं, त्यामुळे सेलचं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे सेल श्रिंक होणार आणि त्यालाच आपण प्लाझ्मोलायसिस म्हणतो. हे आपण 8th स्टँडर्ड मध्ये तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये डिटेल ह्याच्याबद्दल तुम्हाला बघायला मिळेल. आता ही सेल आपण वेगवेगळ्या सोल्युशन्स मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यातून होणारी पाण्याची मुवमेंट ही कशी असते ते आता तुम्हाला मी ह्या आधीच्या डायग्राम मध्ये दाखवलेलंच होतं. हे हायपरटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन. जेव्हा सेल आपण हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवतो तेव्हा सेलच्या बाहेर पाण्याची मुवमेंट होते. आयसोटोनिक मध्ये ठेवलं की देअर इज एंट्री आणि हे मुवमेंट काहीच आत किंवा बाहेर काहीच होत नाही. आणि हायपोटोनिक मध्ये ठेवल्यानंतर सेलच्या आतमध्ये पाण्याची एंट्री होते. म्हणजेच हायपरटोनिक सोल्युशन मध्ये सेल ठेवल्यानंतर सेल काय होणार, श्रिंक होणार. आयसोटोनिक मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती काहीच इफेक्ट नाही होणार आणि हायपोटोनिक मध्ये ठेवल्यानंतर सेल टर्जिड होणार. कळालं? हे तीन मेन महत्वाचे प्रकार तेच इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. आयसोटोनिक म्हणजे सेम वॉटर कॉन्सन्ट्रेशन, हायपोटोनिक मध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन सेलच्या बाहेर हे वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि हायपरटोनिक म्हणजेच काय तर सेलच्या बाहेर जे आहे त्याच्यामध्ये सेलचं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असेल तर ते हायपरटोनिक झालं. जेव्हा सेल आपण हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवतो तेव्हा प्लाझ्मोलायसिस होतं किंवा त्यालाच एक्झो ऑस्मॉसिस जसं तुम्हाला मी आता सांगितलं. हे वर्ड्स लक्षात राहतील. त्यानंतर दुसरा प्रकार येतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याच्यासाठी आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांची मुवमेंट जी होते बाय द युटिलायझेशन ऑफ एनर्जी. हा एक महत्वाचा आहे, नावातच आहे त्याच्या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आयन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि एनर्जी युटिलाइज होते ह्यांच्या मुवमेंटसाठी. जेवढे अंडरलाईन केलेत वर्ड्स तेवढे लक्षात ठेवायचे. अगेन इथं मात्र थोडं उलटं होतं. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन हे ह्यांची सबस्टन्सेसची मुवमेंट होते आणि बल्क एक मिनिट इथे थोडंसं इथं उलट झालेलं आहे माझ्याकडून चुकून. इथं लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं पाहिजे. लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन होते आणि ऍज लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कडे जात असल्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हणत आपण एनर्जीची रिक्वायरमेंट इथं जास्त लागते ड्युरिंग द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर येतो बल्क ट्रान्सपोर्ट. याच्यामध्ये प्रोटीन्स आणि पॉलिसॅकॅराइड्स हे जे मोलिक्युल्स आहेत त्यांची मुवमेंट होते अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. आता ह्याचे दोन प्रकार, एक एक्झोसायटोसिस आणि एंडोसायटोसिस. एक्झोसायटोसिस म्हणजे जसं मगाशी सांगितलं सेलच्या बाहेर मटेरियल्स रिलीज करणे आणि एंडोसायटोसिस म्हणजे आत घेणे, फूड पार्टिकल्स आत घेणे. ठीक आहे. आता एंडोसायटोसिसचं एक्झाम्पल जसं तुम्हाला मी सांगितलं, फूड पार्टिकल्स आत घ्यायचे, फॉरेन पार्टिकल्स जसं आपण सेलच्या आत एंटर होताना जी प्रोसेस होते त्याला म्हटलं आपण एंडोसायटोसिस. आता ह्याचे परत दोन प्रकार, फॅगोसायटोसिस
आणि दुसरा आहे पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे एनगल्फिंग मायक्रोब्स, हे एक एक्झाम्पल, म्हणजे सेल इटिंग, थोडक्यात सॉलिड पार्टिकल्स आत घेणे म्हणजे फॅगोसायटोसिस, आणि पिनोसायटोसिस म्हणजे लिक्विड पार्टिकल्स आत घेणे. सो बल्क ट्रान्सपोर्टमध्ये ह्या दोन मेथड्स येतात, एक्झो आणि एंडो. आणि एंडोसायटोसिस मध्ये परत दोन प्रकार, सॉलिड आणि लिक्विडचं सेलच्या आतमध्ये एंट्री, जसं की तुम्हाला इथं दिसतंय. एंडोसायटोसिस मध्ये काय झालं, हे बाहेर पार्टिकल्स कशा पद्धतीनं मेम्ब्रेन मधून आत एंटर झालेत बघा. आणि सेम ह्याच्या अगेन्स्ट विरुद्ध प्रोसेस ही एंडोसायटोसिसच्या वेळेस होते. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द सेल मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये होणारी सबस्टन्सेसची मुवमेंट कशी असते. पुढचा आहे सेल वॉल, सेकंड पार्ट आहे. तर जसं की तुम्हाला माहितच आहे, अॅनिमल सेल्समध्ये सेल वॉल नसते. प्लांट सेल्स, बॅक्टेरिया आणि फंगस यांच्यामध्येही सेल वॉल प्रेझेंट असते. आता हे देखील प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटर मेम्ब्रेन आहे की जे प्रोटेक्टिव्ह आहे. आता हे सेल्युलोजचं बनलेलं असतं. आता थोडी ही तर डिटेल आपण आतापर्यंत हे माहितच आहे. आता ह्याच्यात थोडीशी वेगळी माहिती तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात, हे तुम्ही आतापर्यंत शिकलेला नाहीत आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये. मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल असे 3 लेयर्स असतात ह्या सेल वॉलचे. त्याच्यातला सगळ्यात बाहेरचा आहे तो मिडल लॅमेला. जसं की तुम्हाला मिडल म्हणजे मधला वाटेल, बट इथे मिडल लॅमेला हा आउटर मोस्ट लेअर आहे. तुम्हाला डायग्राम दाखवतेच मी. हा मिडल लॅमेला बनलेला आहे पेक्टिनचा, लक्षात ठेवा. त्यानंतर पेक्टिन जो आहे त्याचं काम बांधून ठेवण्याचं, थोडं त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे, आणि म्हणूनच सेलला एक सपोर्ट किंवा सेलचे मधले पार्ट्स जे आहेत ते सेल आणि अदर सेल्स एकमेकांना अटॅच करण्यासाठी ह्या पेक्टिनच्या सिमेंटिंग लेअरचा उपयोग होतो. म्हणजे सेल ज्या एकमेकांना चिकटलेले असतात ना, दॅट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पेक्टिन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मिडल लॅमेलामध्ये प्लाझ्मोडेस्माटा नावाचे स्ट्रक्चर्स असतात. 2 सेल्समध्ये मटेरियल्सचा एक्सचेंज होण्यासाठी असे छोटेसे त्याच्यामध्ये एक काय म्हणूयात, एक गॅप असतो, विथ द हेल्प ऑफ विच मटेरियल्स सेल टू सेल ट्रान्सपोर्ट होतात. जसं की खिडकी असेल घर, एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये सबस्टन्स तसं. तर प्लाझ्मोडेस्माटा हा एक शब्द लक्षात ठेवायचा. मिडल लॅमेला पेक्टिनचा बनलेला आहे. आता इथं जसं तुम्हाला दिसेल, मिडल लॅमेला प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, हे त्याचे परत सेकंडरी सेल वॉलचे 3 लेयर्स आहेत बघा, S1, S2 आणि S3. राहील लक्षात. आता दुसरा जो आहे प्रायमरी सेल वॉल, मिडल लॅमेलाच्या नंतरचा सेकंड लेअर झाला, हा इलास्टिक आहे. मगाशी कसा होता, हार्ड असा किंवा एक रिजिड असं स्ट्रक्चर होतं. आता ह्याच्यामध्ये इलास्टिक आहे. का इलास्टिक आहे, ह्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट असतं, आणि हा सेल्युलोज फायबरचा बनलेला आहे. मगाशी कशाचा बनलेला होता, मिडल लॅमेला पेक्टिनचा, हा कशाचा बनलाय, सेल्युलोज फायबरचा. सेल्युलोज फायबरचा बनल्यामुळे इट गिव्ह स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी टू द सेल वॉल. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे सेकंडरी सेल वॉल, टफ आहे, रिजिड आहे, आणि हा मेनली लिग्निन आणि सुबेरिन ह्याचं प्रपोर्शन व्हॅरी असू शकतं. वेगवेगळे सबस्टन्सेस ह्याच्यात, सुबेरिन असेलच असं नाही, असू शकतं, मे कंटेन असं म्हटलंय. बट मग ह्याच्यामध्ये जर असेलच तर इट विल बी हॅव्हिंग लिग्निन किंवा सुबेरिन ह्यासारखे स्ट्रक्चर्स. आणि मग ओव्हरऑल सेल वॉलचं फंक्शन काय आहे, तर सेलला डेफायनाइट शेप देणं, रिजिडिटी आणि सपोर्ट देणं, मेकॅनिकल स्ट्रेंथ देणं, बॅलन्सिंग अँड मेंटेनिंग ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजेच अगेन सेलचं जे फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा प्रमाण आहे ते एक मेंटेन करणं, हे देखील ह्या सेल वॉलचं फंक्शन आहे. दुसरा आहे महत्वाचा एक कन्सेप्ट प्रोटोप्लाझम. सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझम असे बरेचसे आपण शब्द यूज करतो. बरेचदा कन्फ्युजन होतं, सायटोप्लाझम म्हणजे काय, प्रोटोप्लाझम म्हणजे काय. तर इथं तुम्हाला लक्षात येईल बघा, हा एक लक्षात ठेवा, विसरू नका. आपल्या सेलचं सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस मिळून जे स्ट्रक्चर बनतं त्याला म्हणतात प्रोटोप्लाझम. ठीक आहे. सायटोप्लाझम जे आहे त्याच्यातला न्यूक्लियसचा पार्ट आणि सायटोप्लाझम मिळून जे बनलं ते प्रोटोप्लाझम. आणि सायटोझोल म्हणजे काय रे, सायटोझोल म्हणजे हाच जो लिक्विड पार्ट आहे विदाउट न्यूक्लियस, त्यालाच आपण सायटोझोल म्हणतो, ज्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स आपले इन्क्लूड असतात. हे बघा, सायटोप्लाझम इज ऑल ऑफ द मटेरियल विदिन द सेल, ज्याच्यामध्ये सेल न्यूक्लियस फक्त नसतं, बाकी सगळे सेल ऑर्गॅनल्स आणि सायटोझोल. बघा हा, सेल ऑर्गॅनल्स हे सायटोझोल मध्ये प्रेझेंट असतात, आणि सायटोझोल आणि सेल ऑर्गॅनल्स मिळून जे बनलं ते सायटोप्लाझम. ठीक आहे. आणि सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस मिळून जे बनलं ते प्रोटोप्लाझम.
हा फरक आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यात बरेचदा कन्फ्युजन होतं. त्यानंतर हा एवढाच पार्ट होता आजचा. नेक्स्ट जो आहे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, आता ही ऑलमोस्ट डेली सिरीज असेल, मला जास्त वेळ बसता तरी येणार नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव्ह यू अनइंटरप्टेड लेक्चर्स डेली. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.